ठरलं तर मग 5 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कृष्णाने प्रियाला प्रॉपर्टीचे पेपर लपवून ठेवता वेळेस रंगे हात पकडलेले असते आणि त्याच वेळेला प्रिया काट्याकुपट्यात पडते. तर कृष्णा तिच्या गोठ्यामध्ये तिला घेऊन जाते आणि तिथे असणाऱ्या काका काकूंना सांगते हिला चांगल्याच प्रकारे जिथे जिथे जखमा झाल्यात ना तिथे तिथे लेप लावा. तर कृष्णाच्या सांगण्यावरून ते काका काकू लेप कुठून कुठून तयार करतात आणि प्रियाच्या ज्या ठिकाणी तिला काट्याकुपट्या लागल्या असतात त्या ठिकाणी लावतात. तर प्रिया त्यांना म्हणते अहो खूप आग होत आहे. तर मुद्दाम कृष्णाने त्यांना तिचे आग होण्यासाठी तिचे बेहाल होण्यासाठी तिला चांगला धडा शिकवण्यासाठी हे कारस्थान रचलेले असते आणि ते लेप लावून तिच्या तोंडाची चांगलीच आग होते. तर कृष्णाने चांगल्याच प्रकारे प्रियाला धडा शिकवलेला असतो आणि धडा शिकून जे प्रियाने कागदपत्र लपून ठेवलेले असतात प्रॉपर्टीचे ते सुद्धा कृष्णा गाईच्या मदतीने ते सर्व शोधून काढते. सर्व पुरावे ती अर्जुन सायलीला सुद्धा पाठवते. कृष्णा अर्जुन सायलीला म्हणते मला तर वाचता येत नाही, तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे, आता तुम्हीच बघा हे कशाचे पेपर आहेत. तर पण अर्जुन सायलीला कळत नसते. अर्जुन सायली रविराजला कृष्णाकडे पाठवतात. अर्जुन सायली रविराजला म्हणतात तुम्हीच तिथे जाऊन नक्की प्रियाचे काय कारस्थान आहे ते पहा. तर अर्जुन आणि सायलीच्या सांगण्यावरून रविराज सुद्धा तिथे आलेला असतो आणि सर्व काही ते रविराजचेच कागदपत्र असतात. रविराज कृष्णाला म्हणतो आतापर्यंत जी मी प्रॉपर्टी गोळा केली होती ना ती मी लहानपणापासून तन्वीच्या नावावरती करत आलेलो आहे आणि ही प्रॉपर्टी मी तन्वीला दिली होती आणि तीच प्रॉपर्टी लपवून ठेवण्यासाठी ती शेतामध्ये आलेली होती. पण किती मूर्ख मुलगी आहे, शेतामध्ये कोण प्रॉपर्टी लपवून ठेवतं. तिने तोंडाला काळीमा फासणारं काम केलं आहे. आता चांगल्याच प्रकारे रविराज परत एकदा तिला धडा शिकवणार असतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.